सुस्वागतम, नमस्कार, धन्यवाद. रंगदेवता आणि स्थानदेवतेला प्रथमच्या नम्र अभिवादन करून जमलेल्या माझ्या तमाम मंदिरसिकांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आज या निसर्ग रंगाच्या या बसनी गावामध्ये
प्रथमच या ठिकाणी हा आमने सामने डबल बारीचा रंगीत तथा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि महालक्ष्मी रवनाथ देवस्थान बसणी आणि या मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा या ठिकाणी आयोजित करून आज या ठिकाणी हा डबल बारीचा सामना पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला आहे। यासाठी मी स्वतः श्री समीर रामा कदम लिंग रवनाथ प्रासादी भजनपुरा गाव कोकण तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मला पकवास करताय सुप्रसिद्ध पकवास संदीपजी पाचार तबला साथ करताय या ठिकाणी युट्यूबचे मालक बऱ्यापैकी सगळे उपस्थित आहेत। त्या सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय। फक्त काय तेवढं लक्षात ठेवा, बक्षीस सुद्धा सुरुवातीला बऱ्यापैकी आलेले आहेत। त्यामध्ये आमचे मित्र सन्माननीय रत्नागिरीवरून खास मित्र म्हणण्यापेक्षा मार्गदर्शक म्हणणे माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत श्री सुनील विठ्ठल शिवगण उर्फ बंड्या यांच्याकडनं माझ्यासाठी हे 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतो, धन्यवाद। त्याचप्रमाणे विशाल लिंगाय एक भजनी बुवा यांच्याकडनं सुद्धा माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतो, धन्यवाद। आणि मगाशी निलेश विजय गणपत मोहित या काकांकडनं आमच्या 2 मुलांसाठी हो हो बोलतो ना बोला मग पेट तर बघितलं
पैसे पोचले मग पेटणार. हा तर विजय गणपत मोहित यांच्याकडनं आमच्या 2 पोहोचसाठी 250-500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेले आहे. त्यातले 200 पोच आहे, 50 बाकी आहे. ते आल्यावर पेटणार का मला बाकी काही माहित नाही. पेटवण्यासाठी 250 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. नक्की टेन्शन घ्यायचं नाही काका, कारण ही जोडी आपल्यातून आहे. थोड्या वेळ बघा, मजा येणार. या ठिकाणी कैलासवासी काशीनाथ बापू गावडे, कैलासवासी मंगला काशीनाथ गावडे यांच्या स्मरणार्थ श्री प्रकाश भिकाजी गावडे यांच्याकडनं दोन्ही बुवांसाठी 500-500 असं 1000 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. एकदा प्रकाश भिकाजी गावडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण का कोणी म्हणून सांगितलं की आई वडिलांचे उपकार विसरून चालत नाही, आणि आज त्यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ हे बक्षीस दिलेले आहे, म्हणून जोरदार त्याच्यासाठी टाळ्या. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे मित्र रत्नागिरीवरून आले सुधीर भोर यांच्याकडनं माझ्याकडे गुगल पे ला 500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. असं काही नाही की तुम्ही सुधीर भोरे यांच्याकडनं 500 रुपयाचं गुगल पे ला पारितोषिक आहे. असं काही नाही की तुम्ही पैसे असतील नसतील तर द्याच, पण माझा जीपे नंबर घेऊन जा. नाही लावले पण दिसत नाही. पाहिजे तो नंबर घ्या, 82-75-64-19-97. आता पेटी जाऊन थोडा मिनिट. सुंदर भजनाची सुरुवात बुवानी केलेली आहे. सुंदर साऊंड आहे, त्यांचे सुद्धा लाख आभार. या पुस्तकात नाही, या पुस्तकात नाही, गरे खाया अजिबात नाही. काय बुवा सांगते, जर पुस्तकात हा रागच नसेल, एखाद वेळेस नसेल सुद्धा, पण ज्यांनी ते गाणं बनवलं ना, एक लड़की को देखा तो, त्यांनी कसा बनवले, त्यांनी पुस्तकातच बघून बनवले. ते संगीतकार, पुस्तकाशिवाय पर्याय नाही. मी सुद्धा लहानपणी पुस्तकांचा वापर केला. मी वाचन करायचो आणि ती जुनी झाली की त्यांच्या पानांचा वापर करायचो. विमान बनवायला, विमान नादात लागत आई वाचण्याची काय फरक पडत नाही. कारण बुवा आज पहिल्यांदाच इकडे वारी त्याच्यात हिने लाईव्ह केलेली. जाऊ दे ना, बिंदास लोकांना पाहू दे, आपण काय वाईट बोलणार नाही, बरोबर ना. आणि माझ्या तोंडात येणार, कारण आज या बसली गावाने ही जोडी कशी ठरवली आहे, जोडी जशी ठरवली आहे. एक अफजल खान, छत्रपती शिवाजी
शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज जरी उंचीने लहान असले ना तरी 6 फुटाच्या अफजल खानाचा कोतरा कोणी काढला बाबू काय लक्षात घे एवढं लक्षात ठेव फक्त त्यांची वाघनखा मोठी होती माझी वाईन बारीक तू मग तो बोलणार काय नाही औषध दिले मी घरात पन्नासात एवढाच येतो पन्नास बाकी म्हणून मला ठीक आहे मनोरंजनाचा विषय बोलणं बोलला मी असं काय नाही आम्ही जरी एकामेकाला बोललो तरी ते काय माझे दुश्मन नाही प्रेमात प्रेम आणि यांच्यावर प्रेम करून मला माती खाऊची पण बुवा आय लव्ह यू सागपनिध सानिध बनिध बगरे आरंभी वंदीन अयोध्येचा आरंभी वंदीन अयोध्येचा आरंभी वंदीन अयोध्येचा माया प्रपंची बहुगुंतलो रे माया प्रपंची
कोणी कलावंत उपस्थित आहेत. साठी जरा शांत काय त्यांचा सुद्धा दोष नाही, कारण घरच्या मिक्सरला एकच बटन 3 खटके खाटखुट खूट वाटाप वाटला की नाही वा. आणि एक बटन असता वरती पिन घालायची आणि दाबायचा, आणि त्याच्यात खाली एक असता लाल रंगाचा. त्या बटन दाबल्यास मिक्सर घुमलो. कारण अशी किती बटन झाली, ती बटन दाबताना नाटी नाही भेटत, पण ह्या एका लाईनीत किती बटन तुमका माहिती तुमका काय कर्म माहिती, तुमका फक्त बटन माहिती. रात्री बंद करायचं, सकाळी चालू करायचं ना. एका लाईनीत जवळजवळ नाही म्हटलं तरी बहुत छोटा मिक्सर असेल तर 8 ते 9 बटन आहे. त्याच्यात मिड आहे, गेन आहे, बेस आहे. लक्षात दिला, त्याच्यासाठी अभ्यास तुमका कसं माहिती. चल्लो नारळा दिली अगरबत्ती घेऊन लांजात देव चांगलो. अरे आपल्या ठेवतो कुडा ते लांजा अंतर किती तुमका काय बोलूचा. इकडे तर सांगायचं आपली ग्रामदेवता आणि आपले आई वडील आपल्यासाठी देव आहेत, मग लांजात तो देव का कोण. अशी तो एक म्हणत होतो बाजूचा घाबरलो, आता पुढे येत होतो नाही चावलंय तर बघितलं काय. हे मनोरंजन आहे, बाकी काही विषय नाही. कारण भजन रसिक हे भजन रसिक असतो, कारण भाषा वेगवेगळी आहे. आमच्या इकडे कुडाळमध्ये बुवा उडव, त्याच्या पुढे जरा आलो कणकण बुवा पेटव, रत्नागिरीत आलो बुवा खल्लव, त्या दिवशी रायगडात गेलो बुवा डांबार लाव. डांबार कसा लावायचा, मग मला समजला तिकडे डामाचा झाड असतात ता लावून. एक तर त्या दिवशी तो म्हणता बुवा 20 रुपये घेऊन येलो, बुवा म्हणता पेटा. मी बघलंय 20 रुपयात कर्म पेटवणार, त्याच्यात आणि 20 घातलंय. म्हटलं 20-40 घे, तू जाऊन तुझीच पेटव. असं हसलो, बाकी काय नाही. आपल्या जीवनात अजून 50 नाही. नाही तर 251 येत नाही. सगळं तांदूळ महाग झाले, आंदोलन केलं. रॉकेल महाग झाला, आंदोलन केलं. वा का महाग झाला, उपोषणात बसलो काय जाग्यावर बसतो. ही परिस्थिती आहे. ह्या आंदोलन नाही की उपोषण, पण डायरेक्ट जागेवर जाऊन बसतो. परिस्थिती एक कलियुग आहे. असू दे, प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया, कारण बुवाने सांगितलंय भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. आज बुवांना बोलते, बुवा माझ्याशी खूप मोठे आहेत, कारण होय होय बाबा धीर माझं जीव बरोबर. तरी तो विचारता बाजूचा बुवा घेता काय. मी सांगले रात्री 12 नंतर. आता काय बोलणार. बुवांचं वय आज 58 वर्ष आहे आणि बुवांनी 32 वर्षे या भजन क्षेत्रामध्ये काढलेली आहे. कारण संगीताचा अथांग महासागर आहे आणि ते
पोहणारी व्यक्ती आमच्या सिंधुदुर्गामध्ये मला अभिमान आहे. जर कोण असेल तर सिंधुदुर्ग विनोद चव्हाण. हार्मोनियम मध्ये हात कोण धरू शकत नाही. ठरल्यानंतर नाही नाही आपण बरोबर ना. ठरल्यानंतर फक्त टेनिस. पण संगीताचा अथांग महासागर, त्या अथांग महासागरामध्ये पोहणारी व्यक्ती म्हणजे विनोद चव्हाण बुवा. आणि त्या अथांग महासागराच्या किनाऱ्यावरून मी फिरतोय आणि लाटा येत आहे. ती लाट कुठेतरी माझ्या आताशी बोटीला लागते, पायाच्या बोटीला. पायाच्या बोटीला लाट लागते. नाही ती मोठी होती असं काय नाही. हा ते मला आणि खरोखर आहे. कारण बुवांबरोबर पहिली बारी माझी वैभववाडीमध्ये झाली. वैभववाडीमध्ये पहिली बारी झाली आणि मला बऱ्याच जणांनी घाबरवलं की बुवा समोरची भाई खूप बोलतात, गायन अप्रतिम आहे. आणि बुवांबरोबर त्यावेळी मी भजन केलं. बुवांनी मला आशीर्वाद दिला काय की समीर हे जे तुझं चक्र आहे ना हे असंच पुढे चालू राहणार आहे, तू थांबायचा ना. आणि तो त्यांनी दिलेला आशीर्वाद आजपर्यंत. तबल्याचं बेस वाटतो आम्ही म्हणतो. व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे. तर रात्री 12च्या नंतर गेलो आहे ना आता तर कमी केले. सात सुराने केली प्रार्थना, सात सुराने केली प्रार्थना, गणराया तुझे यावे नंदना, गणराया तुझे यावे नंदना, उधळली विभूती गणपती, उधळली विभूती
Hare
सन्माननीय भजन सम्राट बुवा भगवान जोगरे यांचे शिष्य बुवा राजू पांचाळ पूर्णगड यांच्याकडनं 500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. सन्माननीय दत्ता गडशी बाबा मोरे नाचणी यांच्याकडनं हे 500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे आमचे पखवाज वादक यांच्यासाठी 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी बक्षीस दिले बसा बसा. सुंदर गातो, ती येऊ दे पण बतावणी येऊ दे पण माझ्या मुलासारखं आहे. लिंगायत बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. या बुवा सगळ्याच बुवांची नाव काय माहिती नाही. ठीक आहे, सुंदर या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे. पहिल्यांदाच या गावामध्ये डबल बारीचा हा कार्यक्रम होतो, नाही तर सप्त्याचे कार्यक्रम दररोज होत असतात, बरोबर की नाही. आज आमचे संदीप भाऊ अवस्कर कोण म्हणतात एवढ्या समान एवढ्या समान ना ह्या काय फेसबुकवर बघून तर योग माणूस असतात, बरं योगतो नसतात. ना ह्या बाजू 4 लावून गाठा ती सुद्धा मुंबई वाली. पण बुवा खरोखर अभिमान आहे. आज आमचे गुरुबंधू आहेत. तसं बघायला गेलात तर त्या माणसाचा चेहरा नेहमी हसरत असतो, नेहमी हसत. एकमेव व्यक्ती अशी आहे जी त्यांना तुम्ही कधी रडताना बघू शकत नाही, नेहमी चेहरा हसरत असतो. काय जरा तरी बोला. आणि आमच्या दोघांमध्ये एकच साम्य आहे, ते मी आता नाही सांगतो. पण आमचे गुरु होते काय लोकांना हसूसाठी का पैसा लागतात. आता या माता भगिनी एका रंगाच्या साड्या नेसून आले, बरोबर नाही. आज त्यांना मजा त्यांची लाडकी बहीण योजना 1,500 मिळाले तरी जर नवरात्रीला नवीन साडी पाहिजे असेल तर नवऱ्याच्या पाकिटात पैसे घेऊन नाही करणार काय बुवा. पण तुम्ही कमी समजू नका. आज बचत गटच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी जी प्रगती केली आहे. आज जेव्हा पुलवामा मध्ये हल्ला झाला तेव्हा शहीदांच्या कुटुंबियांना मदत जर पहिली कोणी केली असेल तर ती महिला बचत गटाने. जर ती एवढी मदत करू शकत असतील बुवा तर विचार करा, एखादा भाऊ जर आपला गावावरून आला ना घरी तर ती बहीण काय करते मला सांगा. काय करते? नवऱ्याच्या पाकिटातले 500 गावतील 200 गावतील ते काढणार आणि जाताना भावाच्या खिशात घालणार. तसं जर तुम्हाला वाटलं समीर कदम नावाचा भाऊ पुरावरून विचार करायला हरकत नाही. तुमका पण असं काय पैसे लागले म्हणजे बोल असं बरं ना. बोणी सांगितलं पण वो आमच्या बरोबर सुंदर आहे. म्हणजे त्या दिवशी मला असंच फोन केला, अरे समीर म्हटलं बुवा काय झालं
तर नाही रे जरा प्रॉब्लेम झाला. म्हटलं काय सांगा ना, मी आहे ना. ते म्हणतात अरे मला हल्ली जवळच दिसत नाही. तर म्हटलं जवळच दिसत नाही तर एक काम करा, चष्मा लावा. ते म्हणतात अरे मी चष्मा लावला, पण चष्मा लावला तर आमची शेजारी म्हणते तुम्ही चष्मेच चांगले दिसत ना. मग म्हटलं चष्मा काढा. अरे म्हणतात आपण बघितलंय चष्मा काढून, पण चष्मा काढल्यावर भंगडी शेजारी दिसत ना. या आमच्या दोघा पुरता तू चष्मा लाव नाही तर नको लाव, दिसाचा तर दिसणार. या फक्त तुम्ही म्हणून राहिले उगाच असे सगळे भावबंद असते. चष्मे लावणे तुमचे भावबंद झाले. मग माझी सुद्धा गँग आहे, दाताडे बंधू गँग. अरे ज्याचे दात पुढे चार पोट पुढे त्याला बकाची होते वीण ठीक आहे. काय नाही बुवा, बोलायला खूप बोलू शकतो, पण सुरुवातीलाच तुम्हाला भजन सुरुवात करायच्या अगोदर गाणं म्हणावं लागलं. कोणतं कसं गाणं म्हटलं त्याच्या आधी एक गाणं. हा, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य, बरोबर ना, आणि ढोलकी वाजली. आणि त्याच्यानंतर स्वर्गापेक्षा सुंदर आहे आमचं हे कोकण, पण आम्ही फक्त त्या गाण्यापुरताच ठेवला. आपण म्हणतो आमचा कोकण सुंदर आहे, पण आज आपल्या कोकणातल्या जमिनी परप्रांतीयांना आपणच विकतो, बरोबर ना. वणी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यामुळे हे भजन कीर्तन नामस्मरण चालू आहे. सत्य आहे. आज जर मुलांना चित्रपट दाखवायचा असेल तर कोणता दाखवा? छावा, बरोबर ना, ज्याच्यामध्ये धर्मवीर संभाजीराजाने आपला धर्म सोडला नाही तो पिक्चर दाखवा. पण बुवा दुःख एकाच गोष्टीचं आहे, तो छावा पिक्चर हिंदी मध्ये येण्यापेक्षा जर मराठीत आला असता ना तर आपल्याला आपल्या मराठी माणसाचं बजेट नाही, मागान घेतात. ही आपली शोकांची. आज छत्रपती संभाजीराजे त्यांनी जे वाघाचा जबडा फाडला, सोप्या आपण मांजराच्या तोंडात तरी आज घालू शकतो. ह्या माणसाने जरी विचार केला ना समीराचं तोंड उघडी नाही उघडी शकतो, पैसे तरी लागतो पुढेच भारी. ठीक आहे, रंगात रंग अनेक आहेत, पण या हरिनामामध्ये एकच रंग आहे, तो म्हणजे पांडुरंग, आणि त्याचं नामस्मरण करा. बाकी काही विषय. महिला मंडळ बसले आहेत, भांडी घासताना कधी कधी कंटाळलेले असतात. नवरा घरी नसतो, कुठे गेलाय तो माहिती नसतो, मग भांडी घासताना नवऱ्याच्या नावाचं गेलो. त्याच्या ऐवजी जर तुम्ही नामस्मरण करत राहिला तर त्याचा फायदा तुम्हाला होणार. बाकी नवरून जाऊन जाय ना, दाम दाम केला तुला परत येणे माझ्या मागला येणार की ना. बाकी वणी बरोबर सुंदर गोष्टी सांगितलेल्या आहेत. पोखरणीत एक स्वयंसेवक बाबा, कोणते बाबा? स्वयं कधी केला स्वयं लहानपणी पण असा काय तुमच्यासारखं माणूस आहे तर पोखरणी एक स्वयं बाबा एखाद्या वाटला त्या स्वयं बाबाकडे जायचं. किती पडला बरं त्याका पडत माका किती पडतो माका बाली करून येऊ नको, माझ्याकडे गर्दी ही होती हे नारळ. कारण मग त्याच्याकडे गेल्यानंतर मी हातात देतो नारळ आणि मग त्या नारळावर हात ठेवून शपथ घ्यायला
एका घेऊक लागले तू गेलो तू बोलतच ना. बाकी ठीक आहे. गोणी बरोबर काही गोष्टी खूप सुंदर सांगितल्या. काय आज महिला वर्ग सुद्धा डबल करेल आहे. आमच्या मुखातून वाईट गोष्टी काही येणार नाही. कारण महिला मंडळ म्हटल्यानंतर भजनांना जास्त डबल बारीला नसतात. कारण इकडे या पट्ट्यात जास्तीत जास्त शक्तिचुरा, नमन आणि जाखडी. त्याच्यात सुद्धा बुवा ही गाणी जर ऐकल्यात ना त्याला द्विअर्थ असतात माहितीये. द्विअर्थ म्हणजे डबल मिनिंग. पण त्याच्यातून सुद्धा तो अर्थ पटवून देण्याची ताकद त्या भजनी बुवांमध्ये असते. लक्षात दिलं आहे. त्याच्यामुळे काय काय लोक थांबतात पण त्याला गर्दी जी असते ना त्याला गर्दी ह्याच्यापेक्षा जास्त असते. पण आज तरी सुद्धा या डबल बारीसाठी आपल्या या कार्यक्रमासाठी ही एवढी अमाप गर्दी तर जोरदार आमच्या दोन्ही फोटो काढत नाही. फक्त तू ह्या बाजून काढ, ह्या बाजून चुका नको काढून. अरे दुनिया बोले जिंदगी खोल आहे. आपला नाच करायचा नाही. आपला विषय खूप खोल आहे. कारण आपल्या दोन नाचामध्ये खोल आहे. याच्यावरच चालला सध्या. एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सारा
हेलो हेलो बेस कमी करायची बेस